आपला भारत एक कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे येथे शेतीशी निगडीत सण समारंभ साजरे केले जातात. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सौर कालगणनेशी निगडीत आहे. सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होणे या स्थितीला मकर संक्रांत म्हणतात. सूर्य उत्तरेकडे वळतो म्हणून त्याला उत्तरायण असेही म्हणतात. या दिवसात शेतात मळ्यात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असेही म्हणतात. सुवासिनी या दिवसात हळदी कुंकवाचे आयोजन करतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून ही किंक्रांत. संक्रांतीला महिला मुली काळ्या रंगाचे वस्त्र धारण करतात. पुरणपोळी, गुळपोळी, तिळगुळ असे गोडधोड पदार्थ बनवले जातात. आमचे बाळगोपाळ तर तल्लीन असतात आपल्या भावंडांबरोबर, मित्रमंडळी किंवा वडीलधाऱ्यांबरोबर पतंग उडविण्यात. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो. पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्या सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पद्धत सुरू झाली असावी. पतंगाप्रमाणेच तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.